नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य की सियासत और सरकार की योजनाओं पर निशाना साधा। वडेट्टीवार ने जयंत पाटिल को लेकर चल रही चर्चाओं को बेबुनियादी बताया। साथ ही वडेट्टीवार ने कहा कि नेताओं की मुलाकात को लेकर गलत अर्थ निकाला जा रहा है। आगे उन्होंने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि महाराष्ट्र में असली मुद्दे किसान, बेरोजगारी और कानून व्यवस्था के, लेकिन राजनीति सिर्फ कुर्सी के लिए की जा रही है। को मिले 3 दिन में दूसरी मुलाकात है, कैसे देखते हैं इन मुलाकातों की तरफ? नहीं, देखिए, मैं तो कोई किसी के घर को झांक के देखता नहीं। अब किसके घर पे क्या चल रहा है ये मुझे तो पता नहीं है। पर जो चर्चा है बीच में, ये भी चर्चा थी कि शरद पवार जी एनडीए को समर्थन दे रहे और वो डिलिमिटेशन को समर्थन दे रहे, और ये बात भी केवल मीडिया पे चर्चा थी। जब हमने इस बात को लेकर चर्चा किया, कोई माहिती लिया, तो इस बात में तथ्य नहीं था। अब इनके वो इस्लामपुर के नगराध्यक्ष को लेकर उसको जो डिस्क्वालीफाई किया गया है, उस मसले को लेकर अगर इनकी कुछ मुलाकात चल रही है तो इसको राजनीतिक जोड़ना भी ठीक नहीं है। अगर कोई किसी पार्टी में जा रहा है, समर्थन दे रहा है, किस अलायंस को समर्थन दे रहा है, तो आने वाले दिन में पता चलेगा। और एक है कि इस चर्चा में कुछ तो लॉजिक मुझे दिखता है। अब हमें डिलिमिटेशन को लेकर, पुनर्रचना को लेकर, हमने कल भी ये बात स्पष्ट किया था। हमारे हाईकमान के जो सूचना है, हर स्टेट में अगर 50% सीटें बढ़ती है पूरे देश में, हर स्टेट में, तो ये प्रस्ताव को लेकर पिछले बार भी पार्लियामेंट में चर्चा हुई थी और आधा 1 घंटा पार्लियामेंट एडजर्न करके नया प्रारूप लाने की बात हो गई थी। वो नहीं आया और उस बिल को पारित नहीं कर पाए सरकार। और ये जो चर्चा है, बात होती है, बाहर होती है, ये इंडिया आघाड़ी के मीटिंग में हो और उसमें कुछ रास्ता निकले, चर्चा हो। हमारे भी हाईकमान का रास्ता तो हमेशा इस चर्चा के लिए तैयार रहता है। इंडिया आघाड़ी की बैठक में इस मसले का, इस चर्चा का कुछ उत्तर मिलेगा। रहा स्टेट में जयंत पाटिल जी अवार्ड जी मिल रहे, सीएम से मिल रहे, इसके बारे में सुप्रिया जी सुले ने भी उसका स्पष्टीकरण दिया है। तो ये नहीं समझने की जरूरत है कि ये कोई पार्टी में या अलायंस में जा रहे, इंडिया या महायुति में जा रहे करके मिल रहे। इसका इस तरह का अर्थ लगाना गलत है। और अगर होगा, सही होगा, सच्चाई होगी तो आगे दिख पड़ेगा। अब शिंदे साहब का कहना तो यही है कि अब हम लोग उनको फाइनेंस देने के लिए उन्होंने भी विरोध किया है। मुझे तो ये सब स्टेट के अंदर में किसान परेशानी में है, अकाल की स्थिति है, अभी सीड का बहुत बड़ा शॉर्टेज है, जो यूरिया सल्फेट है इसमें बहुत बड़ी कालाबाजारी हो रही है। हर तरह का इंसान संकट में है और ये लोग सत्ता के लालची लोग केवल सत्ता की बात कर रहे हैं। किसको क्या मिलेगा, किसको क्या नहीं मिलेगा, इस तरह की जो लालची लोग हैं, सत्ता के सिवा जी नहीं सकते, सत्ता के सिवा मर नहीं सकते, इन लोगों की ऐसी जो चर्चा है। अरे आप चिंता करनी है तो जनता की करो, युवाओं की करो, बेरोजगारों की करो, किसानों की करो। कुर्सी की चिंता ज्यादा मुझे यहाँ पे दिखाई देती है। महाराष्ट्र की राजनीति इतनी गंदी तरह से हो रही है कि इस राजनीति की बात करना भी अच्छे लोगों को पसंद नहीं है। इस तरह का राजनीतिक माहौल इस राज्य के अंदर में खड़ा किया गया। पुढच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि केंद्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि दुसरं, जयंत पाटील आणि शिंदेजींना भेटले अवॉर्ड अर्थ खात्यावरूनही घाललेला आहे। तुम्ही आता म्हणाले लॉजिक काहीतरी या भेटीगाठींमध्ये आहे। तुम्हाला या सगळ्या भेटीगाठींमध्ये जयंत पाटील, शरद पवार पक्ष या सगळ्याच्यामध्ये तुम्ही आता म्हणाला लॉजिक कोणतं तुम्हाला सापडलं आहे? नाही, चर्चा मीडियाची चर्चेचा लॉजिक आहे असं माझं म्हणायचं होतं। 2 गोष्टी वेगळ्या आहेत। आता ह्यांनी तुम्ही जे प्रश्न विचारला,
की कोण कोणाला भेटतायत त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो. मी जर शिंदेला भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय. सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो. आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय. हे सगळ्या ज्या काही भेटलो, चर्चा झाली, अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कोणाकडे जाणार, राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट म्हणजे चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून. म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही. मी याचा अर्थ लॉजिकचा अर्थही सांगतो. काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे, पण मला हे कळत नाही की तीनही पक्ष कोण इथे येणार, कोणाला तुमचा फायनान्स मिळणार, कोण मंत्रिमंडळात इन होणार, कोण आऊट होणार, ही चर्चा कशाला. आता महाराष्ट्र संकटात आहे, शेतकरी संकटात आहे, उद्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार आहेत. या राज्यामध्ये काल परवा पाहिलं यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या पोरीला वर्धेमध्ये इतक्या म्हणजे निर्घुणपणे तिला मारलं, व्यवस्था करून ती होती, तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. अशा रोज महिलावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, पण आरोप प्रत्यारोप, खुर्ची, सत्ता यावर आपण सगळेजण चर्चा करतोय. कधीतरी या लोकांना सद्बुद्धी देऊ देत. आता विठ्ठलांच्याकडे काही मंत्री गेले आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये जर गेले तर आमच्या ताईंना मुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. अरे तिथे देवाकडे जात आहे, विठ्ठलांच्याकडे जात आहे, तर शेतकऱ्यांना चांगले दिवस मागा, बेरोजगारांना चांगले दिवस मागा, महाराष्ट्राला चांगले दिवस मागा. खुर्ची मागतायत नालायक लेखाचे. थोडी लाज वाटत नाही महाराष्ट्र संकटात असताना आपण काय मागितलं पाहिजे ईश्वराच्या दरबारात जाऊन. पण जे रामाच्या घरी जाऊन चोरी करतात त्यांना काय पडलंय या गोष्टीची. म्हणून ही चर्चा राजनीतिक. आता तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्यात 2 महिन्यात काही बदल होईल तर होईल ना, तो काय त्यांचा निर्णय आहे, कोणाला घ्यायचा ना कोणाला नाही घ्यायचं. सध्या गुजराती जोडीचं ते ठरवतात देशात कोणाला घ्यायचं ना कुजराला नाही ठेवायचं. 2 देश चला रहे और 2 देश संपत्ती लूट रहे, तो वो ठरवते किसको कोणाला काय द्यायचं आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला अधिक भाष्य करायची गरज नाही. आम्हाला चिंता आहे आत्ता राज्यातील शेतकऱ्यांची, आम्हाला चिंता आहे कायदा सुव्यवस्थेची, आम्हाला चिंता आहे महागाईची, आम्हाला चिंता आहे या राज्यामध्ये जे आत्ता जे चाललंय, प्रत्येक व्यक्ती संकटात आहे असल्यासारखं वाटतंय. या राज्यातील माणसाला सुरक्षित वाटत नाही, देशातील व्यक्तीला सुरक्षित वाटत नाही, या देशातील लोकशाही टिकेल की नाही याची आम्हाला जास्त चिंता आहे. त्यामुळे या प्रश्नाला आम्हाला काही आम्ही फार काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही. 2023 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणींना साड्या देण्याची योजना सुरू केली होती. आता ती बंद पडलेली आहे आणि पैसेच नाही. या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या. साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिलेत, भावांना काही मुख्यमंत्री त्याच्यातून पैसे दिलेत. हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातील. धानाला बोनस देत नाहीये ते. निवडणूक संपली, निवडणुकीच्या तोंडावर धानाला 700 रुपये बोनस घोषणा केली. आम्ही 500 रुपये देत होतो, रेग्युलर देत होतो, आमचं सरकार होतं. यावेळेस धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. आता साडीची योजना बंद केली. आता एक दिवस